दरम्यान थोड्याच वेळात भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना होतील। मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेची सूत्र ठरणार आहेत। महायुती 2 गटात नगरसेवकांची नोंदणी करणार आहे। भाजपचा 1 गट असेल आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र गट नोंदणी करणार आहे। राष्ट्रवादी सोबत आल्यामुळे महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर गेलेला आहे। तर कोकण भवनामध्ये दोन्ही गट स्वतंत्रपणे नोंदणी करणार आहेत। तर मुंबईमध्ये आता सत्ता स्थापनेचं सूत्र ठरणार आहे। महायुती 2 गटात सत्ता स्थापन करण्यासाठी गट नोंदणी करणार आहे। भाजपचा स्वतंत्र गट असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितरित्या नोंदणी करणार आहेत आणि गट स्थापन करणार आहेत। तर राष्ट्रवादी आमच्यासोबत नोंदणी करणार आहे। व्यक्तीला विरोध होता, पक्षाला नव्हता। राष्ट्रवादी आमच्यासोबत नोंदणी करणार आहेत असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। व्यक्तीला आमचा विरोध होता, पक्षाला नव्हता असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा आम्ही एकत्रच असणार आहोत असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही। आमचा विरोध हा व्यक्तीला आहे, पक्षाला नाही। तेच उत्तर आहे ना। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार ही महायुतीचा घटक पक्ष आहे। तो आमच्या बरोबर सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सामील आहे। आम्ही आधी सुद्धा हे सांगितलं होतं की आमचा आक्षेप हा व्यक्तीवर आहे, पक्षावर नाही। व्यक्तीवर आक्षेप कायम असून पक्षाबरोबर आक्षेप असण्याचं कुठलं कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ही महायुतीचा एक घटक पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार या तिघांचं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे। आमचा आक्षेप हा एका व्यक्तीवरती होता, पक्षावरती नाही। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट ही आधीपासूनच महायुतीचा घटक पक्ष आहेत। आमचं एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि ते सुद्धा या महायुतीचा भाग आहे। महायुतीचे निवडून आलेल्या 118 नगरसेवकांपैकी एक नगरसेविका ही मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपदी विराजमान होईल। मुंबई महानगरपालिकेच्या महापौराची निवडणूक ही मी जाहीर करत नसतो, ही कमिशनर जाहीर करत असतात। त्यामुळे कमिशनर ज्या वेळेला जाहीर करतील त्या टाइम टेबलनुसार निवडणूक होईल। तर अमित साटम यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। अमित साटम यांनी म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये महायुतीच्या सत्ता स्थापनेचं सूत्र ठरणार आहे आणि यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमध्ये आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र आहोत आणि त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा ते आम्हाच्या सोबत असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। सध्या मुंबईमध्ये महापालिकेच्या सत्ता स्थापनेचं सूत्र हे ठरणार आहे आणि त्यासाठी आता वेगवान घडामोडी घडतायत। आणि एक वेगवान घडामोडी घडत आहेत आणि एक महत्त्वाची बातमी सुद्धा समोर आली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मनसे सभागृहात भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। महायुतीच्या सध्या 121 संख्या असलेल्या सभागृहात आणखी पाठिंबा भाजप घेण्याच्या तयारीत आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेतल्यानंतर महापौर पदासाठी भाजपकडून ही खेळी केली जाते। भाजपनं महायुतीचं संख्याबळ 121 वर नेल्यानंतर मनसेच्या 6 नगरसेवकांसंदर्भात सुद्धा चर्चा केल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महापौर पदासंदर्भात भाजपनं आता खेळी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, भाजपनं खेळी करण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। मनसेचे जे नगरसेवक आहेत ते भाजपला पाठिंबा देणार याची माहिती मिळते।
अगदी बरोबर आहे. खरं तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपकडनं एक नवीन खेळी करण्याचा प्रयत्न केला जातोय. महापालिकेच्या महापौर निवडीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कुठेतरी मनसेकडनं पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्या प्रकारच्या हालचाली पडद्याआड सुरू झाल्याची माहिती देखील आता समोर येते. खऱ्या अर्थानं महापौर पदाच्या संदर्भातल्या निवडणुकीला अजून एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याचं देखील आपल्याला सूत्रांकडनं कळतंय. परंतु ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये निवडणुका पार पडल्या, ठाकरे बंधूंनी एकत्र येत भाजप शिवसेनेला आव्हान दिलं, मोठी एक नवीन एक पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी मुंबईत ठाकरे बंधूंच्या एकीला तडा जाणार का, हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालाय. राज ठाकरे मनसे अर्थात मनसेचे 6 नगरसेवक महापौर पदाच्या निवडीच्या वेळी भाजप प्रणित महायुतीला पाठिंबा देऊ शकतात, अशा प्रकारची माहिती आपल्याला विश्वसनीय उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळाली आहे. या सगळ्या खेळी, हा जर प्रकार ज्या पद्धतीच्या चर्चा आणि ज्या पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते, त्या प्रकारचा जर प्रकार घडला तर मुंबई महापालिकेमध्ये एक संख्याबळ 121 सध्या महायुतीचं आहे. या संख्याबळामध्ये 6 नगरसेवकांची भर पडून हे संख्याबळ कुठेतरी 127 वर जाऊ शकतं, किंवा दुसरा पर्याय म्हणून महापौर निवडीच्या वेळेला अप्रत्यक्ष स्वरूपात मनसे भाजपला पाठिंबा देऊ शकतं, अशी शक्यता आणि अशी माहिती आपल्याला महापालिकेतील उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे महापौर निवडीची, कधीपर्यंत महापौराची निवड होते आणि महापौर निवडीमध्ये नेमके काय खेळ होतात आणि कशा प्रकारे मनसे भाजपला पाठिंबा देते का, आणि जर अशा प्रकारची राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली तर त्याचे पुढच्या भविष्य काळातील राजकारणावर काय परिणाम होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तुर्तास महत्त्वाची अपडेट म्हणजे महापौर पदाच्या निवडीत मनसे भाजपच्या सोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.